नगर जिले के माननीय अध्यक्ष जी, सम्मुख बैठे हुए गुरुजनवृंद, प्रिय भाइयों बहनों, मैं अपनी बात उद्घाटन सत्र में रख दिया था। बीच में बहुत सारे रावी और चुनाव जैसे लंबे चौड़े विषयों पर आपने सुना है। आप भी थक गए होंगे, क्योंकि मस्तिष्क जो है उसकी क्षमता है लेने की, और एक और उसकी विशेषता है कि जो नहीं लेता उसको छोड़ देता है। तो हमको लगता है कि मेरी बात लेने के लिए आपकी मस्तिष्क अभी तैयार नहीं है, एकदम तैयार नहीं। क्योंकि समस्या ये होती है कि अच्छा क्या लगता है आदमी को। तो एक क्लास में टीचर को लगा कि घंटी खाली है तो बच्चों के मन का कुछ किया जाए। तो उन्होंने, मैडम ने कहा कि जिसको अच्छा लगता हो उसका वो चित्र बनावे। सभी बच्चे चित्र बनाने लग गए, खुशी खुशी। कोई केले का बनाया, कोई सेब का बनाया, कोई आम का बनाया, कोई पिज्ज़ा चाउमीन का बनाया, कोई सुभाष चंद्र बोस का बनाया, कोई महात्मा गांधी का बनाया। एक कक्षा 2 की लड़की बैठ कर रोए जा रही थी। तो मैडम ने पूछा कि क्या है, क्यों रो रही हो, बना नहीं रही हो? तो उसने कहा कि जो मुझे बहुत अच्छा लगता है उसका चित्र बन नहीं पा रहा है। बड़े प्यार से जब पूछा उन्होंने तो कहा मैं छुट्टी चाहती हूँ और उसका चित्र नहीं बन रहा। तो आपको छुट्टी चाहिए, मुझे भी चाहिए, इसलिए मैं बहुत संक्षिप्त, क्योंकि इतिहास के विषय में मैंने बताने का प्रयास किया था कि इतिहास और हिस्ट्री दो अलग अलग विचारधारा है, दोनों का अलग कॉन्सेप्ट है। हिस्ट्री, हिज स्टोरी, हर स्टोरी है, राजा रानी की कहानी है। और इतिहास धर्म, अर्थ, काम, मोक्ष को देने वाला एक शास्त्र है। जो इतिहास नहीं जानता उसका भविष्य अंधकारमय होता है। इसलिए सबको अपना इतिहास जानना चाहिए। कुछ पत्रकारों ने मुझे पकड़ लिया, कहा इतिहास के विषय में क्यों बता रहे हैं, बेरोजगारी है, भुखमरी है, और जैसे पंडित जी ने बताया कि ये है वहाँ है, तमाम दुनिया की बातें बताई उन्होंने। तो वो समस्याएं आप लोगों को ग्रसित की होगी, थोड़ा उदास हो गए होंगे आप कि बहुत समस्याएं हैं। तो अभी समस्या थी कि क्या करना और कैसे करना। तो इतिहास को और हिस्ट्री को उस बीच में कैसे हम समेट सकते हैं, कैसे उसको ला सकते हैं, और कैसे उसको बीच को समझ करके काम कर सकते हैं। तो उस तरह पत्रकार जब मुझसे बार बार पूछा तो मैंने उनसे पूछा आप किस पत्र के पत्रकार हैं? तो उन्होंने कहा मैं जी न्यूज़ का हूँ। तो हमने कहा जी न्यूज़ का कोई कार्ड है आपके पास? हमने कहा कार्ड है। कब बना था? कहा 5 साल पहले बना था। हम गायब हो जाए तो क्या हो जाएगा? तो कहा कि दिक्कत हो जाएगी। तो अगर आप भूल गए कि आप जी न्यूज़ के पत्रकार हैं तब क्या होगा? तो कैसे हो सकता है? हम कहें आप भूल जाएं ठीक है, लेकिन आपकी पत्नी भूल जाए कि आपकी शादी 5 साल पहले हुई थी तो क्या होगा? या जहाँ ज़मीन और मकान खरीदे हैं उसके कागज़ गुम हो जाए, आप भूल जाएं मैंने मकान खरीदा था। तो ये सारी चीज़ इतिहास से हैं। इतिहास केवल अकबर बाबर की कहानी पढ़ने का इतिहास नहीं है। हमारे देश का दुर्भाग्य हुआ कि हमारे देश के इतिहास में हम नहीं हैं। हमारे देश के इतिहास में आक्रांता हैं। अकबर बाबर के सारे जीवनियाँ पढ़ते हैं, औरंगजेब के 5 पुस्त याद है, लेकिन आपको अगर कहा जाए कि आपके बाबा का नाम क्या है तो फिर मम्मी से पूछेंगे या दादी से पूछेंगे, याद नहीं। हमारे पूर्व फादर ने क्या किया, क्या पराक्रम किया, वो हमको नहीं पढ़ाया गया। लेकिन अकबर ने क्या किया, और जूना था, पितृहंता था कि नहीं था, और रजिया सुल्ताना घोड़े पर चढ़ती थी, पीछे से हाथ कौन लगाता था, इसका वर्णन पढ़ाया गया। किस प्रकार से वो मुमताज़ के 14 बच्चे हुए, 13 बच्चे हुए, कैसे हुआ, किसको मारा, किसको क्या पछाड़ा, कैसे मकान बना, कैसे ताजमहल बना, खूब घोर को पढ़ाया गया, पिलाया गया है। लेकिन आपके पिता ने, आपके चाचा ने, आपके गांव के लोगों ने, आपके फोर फादर ने, आपके मंदिर या मस्जिद या गुरुद्वारा में आपके लिए क्या किया, ये आपको नहीं बताया गया। क्योंकि अंग्रेजों का प्लान था कि आप कृतज्ञ न बने, अपने संस्कृति के प्रति, अपने राष्ट्र के प्रति आप अपराधी बने, ताकि सब कुछ भूल जाएं और जो मैं अंग्रेजी में कहता हूँ वही आपको याद रहे। और वही हुआ। लंदन के बंदर के करके नकल, अकल बेचकर हमने खरीदी शकल। सारी व्यवस्था हमारी अपने शकल बनाने में रह गई, जो वास्तविकता हमारे थी वो नहीं हुआ।
वहाँ बैठे थे, सज्जन ने किसी ने पूछा था हिंदू की परिभाषा क्या है। एक चिट्ठी आई थी, उनका नाम नहीं लिखा था उस पर कि किसने प्रश्न किया हो। जिसने भी किया हो उसका उत्तर देने का अधिकार नहीं हूँ मैं, लेकिन ये जानता हूँ कि अगर वो हिंदू होंगे तो वो अपने को जानते होंगे कि हिंदू कैसा होता है। अगर हिंदू नहीं होंगे तो उनको जानने की आवश्यकता नहीं है कि हिंदू क्या है, क्योंकि ये व्यक्तिगत मामला है। धर्म, सबका धर्म व्यक्तिगत मामला है, चाहे इस्लाम हो, चाहे ईसाई हो, चाहे सिख हो, चाहे जैन हो, जो भी हो, यह व्यक्तिगत मामला है। ये बहस का मामला नहीं है, या न किसी का हस्तक्षेप का मामला है और न किसी को उंगली करने का मामला है। वो अनुभूति का मामला है। अब आदमी को समझना चाहिए, अगर बहुत विश्वास न हो तो शीशा से चेहरा देख लीजिए। अगर आप हिंदू हो तो आपको हिंदू दिखाई देगा, आप मुसलमान हो तो मुसलमान दिखाई देगा, और सिख हो तो सिख दिखाई देगा। उससे अच्छा प्रमाण और कुछ नहीं मिल सकता। इसलिए और पंडित जी ने बड़ा विस्तार से परिभाषा भी बना दिया है, तो वो प्रश्न का समाधान हो गया। एक दादाजी ने प्रश्न बीच में खड़ा किया था, कुछ पूछ रहे थे, तो प्रश्न पूछने का दो तरीका होता है। अकबर ने जो बीरबल से कहा कि तुम्हारा भगवान करता क्या है, तो बीरबल ने कहा कि हमारा भगवान क्या करता है ये आपको मैं नहीं बता सकता, क्योंकि मैं आपका नौकर हूँ। हम तो वही बताएंगे जो आपको अच्छा लगे, ये तो फांसी चढ़ा देंगे हम। तो मैं अपने गुरु को बुला कर लाऊंगा, वो बताएगा। तो दूसरे दिन वो भेड़ चराते हैं ना, हमारे यहाँ गड़रिया कहते हैं, वहाँ यहाँ कुछ और कहा जाता होगा। उसको बुला कर लाया, आधी धोती कागज पकड़ी, मुझे बांधने लगी, लिए आया और खड़ा हुआ। तो अकबर ने पूछा कि बताओ तुम्हारा भगवान क्या करता है। तो गड़रिया ने कहा कि आप शागिर्द बन के पूछना चाहते हैं कि राजा बन के पूछना चाहते हैं। अगर राजा बन के पूछना चाहते हो तो मैं बताने के लिए अधिकृत नहीं हूँ, क्योंकि मेरा धर्म है, मेरा भगवान है, और मेरा भगवान क्या करता है मैं जानता हूँ। अगर शागिर्द बन के करना हो तो उससे व्यवहार करिए। तो अकबर बहुत होशियार सम्राट थे, उन्होंने उठा कर गड़रिया का सिंहासन बैठा दिया और पीछे से पूछे नीचे से, अब बताइए भगवान क्या करता है। अभी भी समझ में नहीं आया, नीचे से ऊपर, ऊपर नीचे करता है। ये सारी विषय जो होती है, जो धार्मिक विषय होते हैं, ये स्वानुभूति के विषय होते हैं। और इसीलिए जो हिंदू की बात कही जाती है और हिंदू धर्म की बात कही जाती है, तो वह पूजा पद्धति नहीं है, उसे पूजा का मतलब नहीं है। विवेकानंद कहते हैं उस देश से आया हो जिस देश की विशेषता है, हमारी वो विशेषता है। इसलिए उस पर बहस करने की आवश्यकता नहीं होती है। चोटी रखने वाला भी हिंदू है, चोटी नहीं रखने वाला भी हिंदू है, धोती पहनने वाला भी हिंदू है, लुंगी पहनने वाला भी हिंदू है, नंगे रहने वाला भी हिंदू है, दाढ़ी रखने वाला भी हिंदू है, मूछ मुड़ा कर रखने वाला भी हिंदू है, बाल कटा कर रखने वाला हिंदू है, शाकाहारी हिंदू है, मांसाहारी हिंदू है, सर्वाहारी हिंदू है। अपने को जो हिंदू मानता है वो हिंदू है, जो अपने को मुसलमान मानता है मुसलमान है, जो सिख मानता है वो सिख है, जो ईसाई मानता है ईसाई है। लेकिन जो भारत की संस्कृति है, भारत का जो ट्रेडिशन है, जो संस्कृति के बाद दूसरी आ रही है, इतिहास और संस्कृति, ये संस्कृति एक दिन नहीं बनती है। जब हम राखी के लिए खुदाई कर रहे हैं और 7200 वर्ष पुरानी स्टेचू मिलती है, उसमें भी सिंदूर लगा हुआ है, तो ये निरंतरता है। आज भी मेरी माताएं सिंदूर लगाती हैं और 7200 वर्ष पहले भी सिंदूर लगता है। ये पिता है, इसका वचन मानना चाहिए। ये 5000 10,000 वर्ष पहले भी था। जब से मान होता है, दूसरे जीवों के प्रति दया करना चाहिए, दूसरे को सहायता करना चाहिए, दूसरे के प्रति ठीक भावना रखना चाहिए। इसीलिए भारत में जो बोलते हैं कि धर्म की जय हो, किस धर्म की जय हो? ये तो नहीं कहते हैं, केवल इतना कहते हैं धर्म की जय हो, जो भी धर्म हो सबकी जय हो, अधर्म का नाश हो, जो अधर्म हो उसका नाश हो, और प्राणियों में सद्भावना हो, मनुष्य मनुष्य में नहीं, जितने जीव हैं सब में सद्भावना हो और विश्व का कल्याण हो। इस तरह की बातें ये हमारे जेहन में है, उसको हम संस्कृति कहते हैं। जब हम कहते हैं मातृवत परदारेषु परदर्भेषु लुष्ठवत, अपनी पत्नी के अलावा जितनी भी स्त्रियां हैं वो हमारी माँ हैं। और बहुत ही सुंदर लगता है जब दक्षिण में आता हूँ और छोटी बेटी को भी अम्मा जब कहा जाता है, वो मदर सेक्स है। यह जेहन में आना चाहिए कि अपने स्त्री के अलावा, अपने पत्नी के अलावा जो भी स्त्री वर्ग है वो हमारी माँ के समान है, वो अम्मा है।
और परदरवेशुलस्तवत, और दुनिया का कोई भी संपत्ति है जो मेरी नहीं है वो मिट्टी के ढेले के समान है, वो हमारे लिए नहीं है। ये हमारी संस्कृति बताती है। माता भूमि पुत्रो हम पृथ्व्या, ये भूमि हमारी माता है और हम पृथ्वी के पुत्र हैं, क्योंकि ये पृथ्वी हमको दूध देती है, दाना देती है, खाना देती है, ऑक्सीजन देती है, सब कुछ जीवन के जो भी है वो प्रकृति हमको देती है। ऐसी ये प्रकृति माँ है। इसको जो मानता है वह भारत में रहता है या दुनिया के किसी कोने में रहे, चाहे उसकी पूजा पद्धति जो भी हो, जो उसका खान पान जो भी हो, उसका ड्रेस जो भी हो, पहनावा जो भी हो, लेकिन वो एक संस्कृति के नाते वह हिंदू है। जो भारत से हमारे मुसलमान पाकिस्तान गए, आज भी वो मुजाहिद हैं। जब हज करने हम जाते हैं तो आज भी वहाँ पर हिंदू मुसलमान के नाते ही जाते हैं। जब अमेरिका घूमने जाते हैं, अभी पाकिस्तान का आदमी हिंदी हो बोलता है तो लगता है गले लगा लो, क्योंकि हमारा है, हमारे पाकिस्तान का रहने वाला है, हमारे आसपास का रहने वाला है, हिंदी कन्नड़ बोलने वाला है। तो जो अपने व्यामों से बाहर निकलते हैं तो अपनत्व की दृष्टि बनती है। इसलिए एक प्रहट मानसिकता हमको बनाकर रखनी पड़ेगी। वो हमारी संस्कृति है। यहाँ जीवों पर दया करने की बात आती है, जहाँ किसी को कष्ट हो रहा है उसको सहयोग देने की बात आती है, जहाँ दूसरे को खिलाकर मन प्रसन्न हो जाता है, जहाँ अपनी बेटी जिसको सीने से पाल करके ये उसके शरीर पर हवा न लगे इस प्रकार के पालते हैं और 20 साल 22 साल की होती है तो धन दौलत के साथ उठाकर दूसरे को गोद में देकर प्रसन्न हो जाते हैं। वो हमारी संस्कृति। हम लड़की को विदा करते हैं, लगता है विदा करना ही है, जाना ही है, सारे उससे करते हैं, लेकिन पिता जब रोता है उसका दिल फटता है और चिल्लाता है कि मेरी बेटी जा रही है, तो वहाँ हमारी संस्कृति उद्भूत होती है। वो एकत्व की जो भावना होती है वह मानव को देखकर जो ये संवेदना हमारे अंदर उत्पन्न होती है वह हमारी संस्कृति है। और हमारी संस्कृति ही राष्ट्रीयता है, वही हमारी राष्ट्रीयता है। उसी राष्ट्रीयता को हम भारत में राष्ट्रीयता और भारत राष्ट्र के नाम से मानते हैं। राष्ट्र कोई राजनीतिक संस्था नहीं है, राष्ट्र राज्य नहीं है। दुर्भाग्य हुआ कि जब विदेशी लोग आए तो उनको हमारा समझ में तो आया नहीं, तो उन्होंने ट्रांसलेशन किया और नेशन कर दिया, उसको राष्ट्र को नेशन किया, और जो उनका नेशन था उससे हमको देखने लग गया। हम भी दुर्भाग्य से अपने भाषा को अंग्रेजी भाषा में ट्रांसलेट करके और फिर उसको अपने भाषा में ट्रांसलेट करके पढ़ते हैं। राष्ट्र एक आध्यात्मिक इकाई है। अंतः मन में अंतः जो आत्मिक अंतः का जो स्वरूप है उसके 4 भाग होते हैं, मन बुद्धि चित्त और अहंकार। मन चंचल है, बुद्धि उस पर लगाम करता है। गीता में भी कहा है आत्मानम रत्नम विद्धि। जो घोड़े के समान मन है, लगाम सार के उसको खींच कर रखता है। मन तो बहुत करता है, मैं ये करूं, मैं वो करूं, मैं इधर जाऊं वहां जाऊं, लेकिन बुद्धि कहता है ये गलत है, ये सही है, ये करो या न करो। लेकिन बुद्धि को संचालित करती है चित्त, और वह चित्त है जो आप में हमारे में है, जो माँ और बेटे में है। जो माँ चूल्हे के पास बैठी है और बेटा दाएं बाएं देखता है तो माँ नमक की डिबिया खिसका देती है, वो जान जाती है कि बेटे को नमक चाहिए। घर में 50 लोग हैं, दादी माँ सबके टेम्परामेंट जानती है, किसको किस चीज़ की सब्जी ठीक लगती है, कितना डांट कौन सुन सकता है, प्यार कौन सुन सकता है। वह जो एकात्म माँ बेटे का है कि आसाम में बेटा जब बीमार पड़ता है तो बीदर में माँ की नींद खुल जाती है। वह जो चित्त की एकात्मता है, ऐसे भारत की भी चित्त है, राष्ट्र की भी चित्त है। दीनदयाल जी बात कहते हैं, और राष्ट्र के चित्त से जिसका चित्त एकात्म है वह भारत का बेटा है, वह राष्ट्रीय है। इसीलिए हम कहते हैं वयम राष्ट्रांग भूता वयम हिंदू राष्ट्रांग भूता इमे सादरम त्वाम नमामो वयम त्वदीयाय कार्याय बद्धा कटियम शुभामाशिषम देहि तत्प्रदय। दीनदयाल उपाध्याय जी कहते हैं कि भारत कहने पर देश का बोध होता है। बहुत ही सूक्ष्म अंतर है, ध्यान से सुनिए इसको। भारत कहने पर देश का बोध होता है, लेकिन भारत माता कहते ही राष्ट्र का बोध हो जाता है। इतना अंतर है। किसी स्त्री को देखकर अम्मा कहेंगे, मम्मा कहेंगे, कुछ भी कहेंगे, लेकिन जब माँ को देखेंगे, अपनी माँ को देखेंगे, सगी माँ को देखेंगे तो भूख लग जाएगी। और माँ भी देखते ही कहती है खाना खाएगी। रामायण में बहुत अच्छा उदाहरण है।
हनुमान जी जाते हैं, सुरसा मिलती है पहले, एक कहते हैं माता जी, वो कहती है खाऊंगी। जो कहे मां तो नहीं हो सकती है, मां तो खाना पूछती है, ये हमें खाने को कह रही है। आगे जाते सिंधिका मिलती है, वो भी कहता मैं खाऊंगी, तो ये भी मां नहीं हो सकती है। आगे जा लंकिनी मिलती है, वो कहती है मैं खाऊंगी। हनुमान जी कहते हैं सब खब्बो माताएं हैं, कहा हमारी मां कहाँ है। तो जब अशोक वाटिका में जाते हैं और माँ को देखते जब भूख लगता है उनको, तो लगता है कि मेरी माँ मिल गई। तो माँ वो है जिसको देखते ही हमको भूख लगती है, और माँ वो है जो हमको देखते ही भोजन पूछती है, वो हमारी भारत माँ है। इनको देखते ही, इनके आंचल में बैठते ही हमारी वो संतुष्टि हो जाती है। और तब आपको लगेगा जब 15-20 दिन के लिए विदेश जाइए और जब एयरपोर्ट पर उतरेंगे तो लगता है कि लौट जाए, मैं अपने माता से दूर से चला गया। यह है अगर मन में, तो हम भारत माता के पुत्र हैं, हम राष्ट्रीय हैं, उस राष्ट्र के अंगभूत घटक हैं। इसी थीम को लेकर राष्ट्रीय स्वयं सेवक संघ आज 100 वर्षों से भारत के मानस पर भारत के पुत्रों को जीवित और जागृत करने का प्रयास कर रहा है। इसी मानस को लेकर माँ और बेटे का संबंध स्थापित करने की बात कर रहा है। इसीलिए उसमें पूजा पद्धति आड़े नहीं आती, चंदन टीका आड़े नहीं आता, ड्रेस आड़े नहीं आता, मानसिकता आड़े आती है। इसलिए भद्रम पश्यन्ति ऋषयः, हमारे ऋषियों ने अच्छा देखा, तब तपस्या किया, तब तपस्या के बाद जो अच्छा देखा और उसको जो अच्छा लगा उसको कहा यद भद्रम तन आशु, जो अच्छा हो हमारे अंदर आ जाए। बुराई का मतलब नहीं है। उपनिषद कहते हैं श्रेयस प्रेयस मनुष्य नेता अस्तो संवृत्त वृत्त धीरा, श्रेय प्रेय दोनों है, लेकिन हमको प्रेय नहीं चाहिए, क्योंकि प्रेय हमको भ्रमित करता है, क्षणिक सुख देकर लंबा दुख देता है। प्रेय हमको क्षणिक दुख देकर लंबा सुख देता है। इसलिए श्रेय जो ऋषियों ने हमारे अच्छा देखा, उस अच्छा कहा हमारे अंदर आए, और वो अंदर जब आप समाहित होता है और जब स्नातक होता है पढ़ करके, तो उसको कहता वयम अमृतस्य पुत्रा। भारत का नौजवान जब स्नातक होता है तो गर्व से कहता है वयम अमृतस्य पुत्रा, मैं देवताओं का पुत्र हूं। लोगों को समाज और प्रकृति में व्याप्त वो सारे सद्गुणों ने हमको बनाया है, तो मेरा काम क्या है, तो विश्व मार्यम, हम पूरे दुनिया को श्रेष्ठ बनाने का काम करेंगे। और विकल्प होता है उस संस्था का जो नाम है वह राष्ट्र है। इसीलिए दुनिया में केवल भारत और केवल भारत राष्ट्र है, और वही कारण है, इसकी अनुभूति है कि 712 से लगातार हमारे ऊपर आक्रमण आए, और उस आक्रमण का प्रतिरोध करते हुए आज भी जीवित हैं और जागृत हैं। अब ये काम राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, अखिल भारतीय इतिहास संकलन योजना के साथ तमाम संस्थाएं और सद्गुण विकृतियां, सद्गुण इकट्ठा होकर के विकृतियों को दूर करते हुए और भारत को परम वैभव पर ले जाने के लिए कृत संकल्प है। मैंने कहा आप थके हैं, इसीलिए मैं बहुत विस्तार से नहीं जा सकता, क्योंकि आपको सुनने में तो हमको लगता है कि मजा आ रहा है, और मुझे बोलने में तो मजा आएगा ही, लेकिन भारत माता के उस अखंड चित्र को अपने कमरे में लगाना चाहिए। वो जो भू सांस्कृतिक कॉन्सेप्ट है, जो जियो कल्चर लैंड का कॉन्सेप्ट है, जिस जियो में कल्चर समाहित है, जिसका कंकर संकर है, जिसकी सभी नदियां हमारी माँ हैं, जिसके सारे पहाड़ हमारे पिता हैं, या सारे वृक्ष हमारे सखा हैं, ऐसे भारत माँ के हम पुत्र हैं। ऐसे भारत माँ के चित्त से हमारी एकात्मता होगी। इस देश के ऊपर किसी के आंख उठा करके देखने की आवश्यकता नहीं है। राजनीति का कोई संबंध जगह नहीं है इसमें। राजनीति बहुत छोटी और बहुत शुद्र चीज़ है। हमारे पूर्वज कहते हैं कि घर के अंदर, विशाल घर के अंदर जिस प्रकार का शौचालय है, उसी प्रकार का इस समाज में राजनीति का जगह है। लेकिन ये भी जगह है कि उस शौचालय में अगर लंबे समय बैठेंगे तो हमको बीमार कहा जाएगा, वो शौचालय गंदा रहेगा, कभी घर शुद्ध नहीं रहेगा। इसीलिए उसको साफ भी रखना, उसको शुद्ध भी रखना, और कम से कम समय उसके लिए जाना, वोट देकर वापस आना, और भारत माता के चरणों में अपने जीवन को समर्पित करना। इतना ही प्रार्थना करते हुए आज के इस कार्यक्रम में अपना समापन भाषण में समाप्त करता हूँ। धन्यवाद।
जो इतिहास नहीं जानता उसका इतिहास अंधकार में है। इतिहास वो है जो हम जानते हैं, और इतिहास वो भी है जिसे हम नहीं जानते। हमें उस इतिहास को जानने की आवश्यकता है जिससे हम अनभिज्ञ हैं। जब हम हमारे सच्चे प्राचीन इतिहास, गौरवशाली परंपरा और संस्कृति को जानेंगे, तभी हम अपना सुदृढ़ भविष्य बना पाएंगे। हमारी संस्कृति वसुधैव कुटुंबकम जैसी विशाल मनोभावना को लेकर और जिसका आधार एक आध्यात्मिकता है, ऐसे विशाल परंपरा के बारे में, अपने संस्कृति के बारे में, राष्ट्रीयता के बारे में अपने विचारों को प्रस्तुत किया। मैं हृदय से डॉक्टर बालमुकुंद पांडे जी का धन्यवाद करती हूँ। धन्यवाद सर। आज के इस समारोह के अध्यक्ष, भारतीय इतिहास संकलन समिति बीदर के अध्यक्ष डॉक्टर शिव कुमार उप्पे जी से निवेदन करती हूँ कि वे अपने विचारों को प्रस्तुत करें। ನಾನು ಮಾತ್ರ 2 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆ, ನನ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಇದ್ದಾರೆ, ಅದೊಂದು ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆ ಕೇಳಿ ನಾವು ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋಣ. ನಾನು ಆಮೇಲೆ 2 ನಿಮಿಷ ಬರಕ್ಕೆ ಹಲೋ ಹಾಂ ಹೇಳಮ್ಮ. ಇಲ್ಲ ಆಯ್ತದ ನಂಬರ್ ಆದವ ಹಸ್ತಿ ನಂಬರ್ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಒಂದ್ಸಲ ಒಂದೇನು ಸರ್ವಜರ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ. ಹಾಂ ಹಾಂ ಹೋಗಿ ಸೋಮವಾರ ಬರ್ತೀನಮ್ಮ. ಹಾಂ ನಾಳೆ ಕೆಲಸ ಅಂತ ಸೋಮವಾರ ಸುಟ್ಟು ತೊಗೊಂಬಿಟ್ರೆ ನಾಳೆ ಬದಲಿ ಆಗುತ್ತೆ. ಐತಾರ ಸುಟ್ಟಿ ಇರ್ತದೆ, ಏನು ಕೆಲಸ ಅಂತ ಇರ್ಬೇಕಂತಾರೆ. ಕಂಪ್ನಿದು ಫಂಕ್ಷನ್ ಅದು ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ತೀನಿ. हाँ देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए।
भारत ही रहना चाहिए। ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಂತ್ರಿನೂ ಇದ್ದಾರೆ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿನೂ ಇದ್ದಾರೆ ಕೊಟ್ರೇಶ್ ಅವರು. ನನ್ನ ಗುರುಗಳಾಗಿರುವಂತಹ BC ಮಹಾಬಳೇಶ್ವರಪ್ಪ ಅವರೇ, ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾಗಿರುವಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿಜಿ ಅವರೇ, ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಸಂಚಾಲನೆ ಬಹಳ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿರುವಂತಹ ನನ್ನ ಸಹೋದರ ವಿಶೆಟ್ಟಿ ಅವರೇ, ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತುಂಬ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಿಂದ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಸಹೋದರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶೀಲಾ ಅವರೇ, ನಿತೇಶ್ ಅವರೇ, ನಮ್ಮ ನಾಗರಾಜ್ ಕರ್ಪೂರ್ ಅವರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಒಂದು ರೀತಿ ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿದ್ದರು. ಅದೇ ರೀತಿ ಸಂಪೂರ್ಣ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಟೀಮ್ ಇದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ. ನಮ್ಮ ಪೃಥ್ವಿರಾಜು, ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಕಂಪನಿ ಇದೆ, ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸಂಜು ತಾಂದ್ಲೆ ಅವರು, ಮುಲ್ಗೆ ಅವರು, ನಮ್ಮ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿರುವಂಥ ಭಗವಾನ್ ಬಿರಾದರ್ ಅವರೇ. ನೋಡಿ, ಈ ಸಂದರ್ಭ ಹೇಗಿದೆ ಅಂದರೆ ಮುಕ್ತಾಯ ಹಂತದಲ್ಲಿ ನಾನು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋದಕ್ಕೆ 2 ತಿಂಗಳಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ನಾನು ದುಡಿತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನ್ನ ಟೀಮ್ ದುಡಿತಾ ಇದೆ. ಸೊ ಅಂದಾಗಲೇ ಈ ರೀತಿ ಸಂಘಟನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ನನ್ನಲ್ಲಿ ಸ್ವಾರ್ಥ ಇದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯನಂತೆ ಇದ್ದು ನಮ್ಮ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟು ಇದಕ್ಕೆ ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಒಂದು ರೀತಿ ಪ್ರಚಾರ ಮತ್ತೊಂದು ಓಡಿ ಸೌಲಭ್ಯ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ನಮ್ಮ ದಾಸ ಸಾಹಿತ್ಯದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂಥ ರವೀಂದ್ರ ಲಂಜವಾಡ್ ಅವರೇ, ನನ್ನ ಸಹೋದರ ಡಾಕ್ಟರ್ ಶರಣಪ್ಪ ಅವರೇ, ಸಹೋದರಿ ಭಾಗ್ಯವತಿ ಅವರೇ, ವಿಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ಅವರೇ, ಸಹೋದರಿ ವಿದ್ಯಾ ಪಾಟೀಲ್ರೇ, ಇವರೆಲ್ಲ ನನ್ನ ಟೀಮ್ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾನು ನೆನೆಸ್ಕೊತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬಸವರಾಜ್ ಬಿರಾದರ್ ಅವರೇ, ಮಹಾದೇವ್ ಅವರೇ, ಬಾಪರಾಯ್ ಅವರೇ, ಅಮರ್ದೀಪ್ ಅವರೇ, ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ಸುರೇಂದ್ರ ಸಿಂಗ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಾಲ್ ಎದುರುಗಡೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಇವರೆಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಅನಂತ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಸಂಘಟನೆಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬಿರೋದ್ರಿಂದ. ಒಂದು, ನಾವು ಸುಮಾರು 1.5 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ डॉक्टर बसवराज जी पाटिल हत्र हमने 1.5 महीने पहले डॉक्टर बसवराज जी पाटिल के पास गए थे. सर जी, हमने भारतीय इतिहास संकलन समिति की ओर से एक राष्ट्रीय विचार संकिरण हम करना चाह रहे हैं. उन्होंने तब क्या हमको बता दिए, शिवकुमार जी इसको क्या करना है, हम क्या करना है. सर, ऑर्गेनाइजेशन तो बहुत सही रूप में चल रहा है, उसके बावजूद भी एक हम इतना बड़ा कार्यक्रम कर रहे हैं तो इसको फिनेंशियल असिस्टेंट बहुत जरूरी है. उन्होंने 2.25 लाख रुपए उन्होंने दिए सर हमको. वही संगठन के ओर से 2.25 लाख रुपए हमको दिए हैं सर. और पूरा खाने का प्रबंध उनके तरफ से हो गया. बहुत सुसज्जित कार्यक्रम चलाने के लिए उन्होंने बहुत ही हेल्प की है. उनको मैं इस मंच के ओर से ऐसे कर्नाटक उत्तर प्रांत के संचालक के ओर से मैं अभी अभिनंदन का प्रोग्राम तो नहीं चल रहा, मेरे ओर से आपको शत कोटि नमन कर रहा हूं. और मेरे को मार्गदर्शी ಯಾವ ರೀತಿ ಗಾಳಿಪಟಕ್ಕೆ ಸೂತ್ರಧಾರ ಇರ್ತಾನೋ, ನನಗೆ ಸೂತ್ರಧಾರಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಅವರು ದಿನಾ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ತಿದ್ದೆವು. ಸರ್, ಈ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಯಿತು, ಇದು ಆಯಿತು, ಈ ರೀತಿ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅವರು ಹೀಗೆ ಮಾಡಿ ಆ ರೀತಿ ಮಾಡಿ ಅಂತ ನನ್ನ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೊಟ್ಟು ಬಂದರು. ಕೊಟ್ರೇಶಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೊಟ್ಟು ಬಂದರು. BC ಮಹಾಬಳೇಶ್ವರ ಸರ್ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೊಟ್ಟು ಬಂದರು. ನನಗೆ ಭಾಳ ಹೆಮ್ಮೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಸರ್, ನನ್ನ ಟೀಮ್ ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ, ಇತಿಹಾಸ ಸಂಕಲನ ಸಮಿತಿ ಇದೆ ಅಂದರೆ
ಬಹುಶಃ ಆ ಫೆವಿಕಲ್ ಎರಡು ಆನೆಗಳು ಜೋಡಿದ ಮೇಲೆ ಬಿಡ್ಸಕ್ಕಾಗಲ್ಲ ನೋಡ್ರಿ, ಆ ರೀತಿ ಸಂಘಟನೆಯನ್ನ ನಾವು ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅಂತ ಒಂದು ಸಂಘಟನೆಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಈ ಚಿಂತಕರು ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳು ಹುಟ್ಟಾಕಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಸಹಿತ ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನಾನು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಈಗಾಗಲೇ ಆ ತಾಯಿ ಆಮೇಲೆ ಬಾಲ್ಮುಕುಂದ್ ಪಾಂಡೇಜಿ ಅವರು ತಮ್ಮ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಹೇಳಿದರು, हम भारतीय है, ಭಾರತೀಯ रहेंगे ಅವರು ಭಾರತೀಯ ಕभी भी ಅಜರಾಮರ್ रहेगा ಅನ್ನುವಂಥ ಮಾತೇನು ಹೇಳಿದ್ರು. ನಾವು ಈ ವಿಚಾರ ಸಂಕಿರಣದ ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ, ನಮ್ಮ ಇತಿಹಾಸ, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯತೆ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಮೆಲ್ಕು ಹಾಕ್ತಾನೆ ಇರಬೇಕು. ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮೆಲ್ಕು ಹಾಕೋದಿಲ್ವೋ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಜಾಗೃತ ಆಗೋದಿಲ್ವೋ, ಬಹುಶಃ ನಮಗೆ ದೊಡ್ಡ ಏಟನ್ನ ಕೂಡುವಂಥ ಸಂದರ್ಭಗಳು ಎದುರಾಗ್ತವೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಾ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನ ನೆನೆಸ್ಕೋಬೇಕಂತೀನಿ, ನನ್ನ ಪತ್ನಿ. ನನಗೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ದಿವಸ ಆರಾಮಿರಲಿಲ್ಲ, ಹಾಸ್ಪಿಟಲೈಸ್ ಆಗಿದ್ದೆ ನಾನು. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಜನರು ಬೆಂಬಲ ಇದ್ರು ಸಹಿತ ಆ ನನ್ನ ಧರ್ಮಪತ್ನಿ ಕಣ್ಣೀರು ಹಾಕಿ ಹಾಸ್ಪಿಟಲೈಸ್ ಆದ್ರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲೇ ಬಂದು, ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಾಗ್ತದ, ನೀವು ಟೆನ್ಷನ್ ತಗೋಬೇಡ್ರಿ, ಬಹಳ ಯಶಸ್ವಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಆಗ್ತದೆ, ನನಗೆ ಆತ್ಮಸಾಕ್ಷಿ ಅದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಬಂದರವ್ರು ಬಹಳ ದೂರ ಕೂತಾರೆ, ಅವರಿಗೂ ಸಹಿತ ಈ ವೇದಿಕೆಯಿಂದ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಾನು ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲ ಅವ್ರು ಬರಂಗಿಲ್ಲ ಸರ್, ಅವರು ನನ್ನೆಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಸೀನಿಯರ್ ಸಿಟಿಜನ್ಸ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ ಸರ್. ನನ್ನೆಲ್ಲ ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೃಂದ ಇದೆ, ನನ್ನ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕ ವೃಂದ ಇದೆ, ಆಮೇಲೆ PU ಕಾಲೇಜು, ಹೈಸ್ಕೂಲು, ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜು, ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಪ್ರೊಫೆಸರ್ಸು, ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ರಿಸರ್ಚ್ ಸ್ಕಾಲರ್ಸು, ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ PG ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸು ಎಲ್ಲರೂ ಈ ಸಭೆಗೆ ಬಂದಿದ್ದು. ಬಹುಶಃ ನಾನು ಈ ಹಿಂದೆ ಸುಮಾರು ನಾನು ನೌಕರಿಗೆ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲೆಲ್ಲ ಇಂಥ ಸಂಘಟನೆಗಳು ಮಾಡ್ತಿದ್ದೆ. ಬಟ್ ಈ ಜಾಬ್ ಬಂದ್ಮೇಲೆ ಇನ್ನು ಕೊನೆ ಹಂತದಲ್ಲಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಸೂರ್ಯಾಸ್ತದ ಈ ಹಂತದಲ್ಲಿದ್ದೀನಿ ನೌಕರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ. ಸೊ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಪಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ, ಇದೆಲ್ಲ ತಂಡ ಇದೆ ನನ್ನಲ್ಲಿ. ಈ ಎಲ್ಲ ತಂಡಕ್ಕೆ ನಾನು ಅವರ ಪಾದ ಮುಟ್ಟಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಅವರ ಸಹಕಾರಕ್ಕೆ, ಅವರ ಶಕ್ತಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಜಯಕಾರ ಹೇಳ್ತಾ ನಾನು ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಏನು ಎದುರುಗಡೆ ಬರ್ತಿದ್ರಿ ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ. ನಾವೇನ್ ಮಾಡಿದೀವಿ ಅಂದ್ರೆ, ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಹೊರಗಿನವ್ರು ಒಳಗೆ ಕೂಡ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ಊಟ ತಕ್ಷಣ 12 ಗಂಟೆಗೆ ಬಿಟ್ಟಿವಿ. ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಖಾಲಿ ಆದ್ರೆ ಇನ್ನೂ ಬಂದು ಕೂಡ್ತಾರಂತೆ. ನಾವು 800 ಜನ ಸಂಖ್ಯೆ ಹಿಡಿದ್ರೆ 1400 ಸಂಖ್ಯೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಿತ್ತು. ಈ ಕೆಪಾಸಿಟಿ 700 ಇದೆ, ಕುರ್ಚಿಗಳು ಹಾಕಿದ್ದೀವಿ ಸುಮಾರು. ಸೊ 1400 ಹತ್ರ 1300 ಚಿಲ್ಲರೆ ಸಂಖ್ಯೆ ಬಂದಿತ್ತು. ಎಲ್ಲರೂ ವಿದ್ವತ್ ಪಾಂಡಿತ್ಯ ಇರುವಂಥವ್ರು, ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳು, ಫಿಲಾಂಥ್ರಫಿಸ್ಟು ಇವರೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ರಿ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಅಭಿನಂದನೆ ಹೇಳ್ತಾ ನಾನು 2 ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಮೊನ್ನೆ BG ಪಾಟೀಲ್ರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಸಹಕಾರ ಸರ್ ನನ್ನ ಲೈಫ್ನಲ್ಲಿ ನಾನು ಮರೆಯಂಗಿಲ್ಲ. ಸರ್ ಬೈತಾರೆ, ನೀವು ಯಾಕೆ ಸನ್ಮಾನ ಇಟ್ಕೊಂಡ್ರಿ ಅಂತ ಬೈದ್ರು ಇದೊಂದು ಸರಿ ಮಾಡೇ ಬಿಡೋ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡು ನಾನು ಬಯಸ್ಕೊಂಡು गाली दिए साहब, मेरे को सम्मान वगैरह जरूरी नहीं, मेरे को काम बोलो मैं काम करता हूँ. कैसा कृष्णमूर्ति जी मेरे को डेली फोन करते थे, उसी तरह मेरे को डॉक्टर साहब सुबह शाम दोपहर डेली 4-5 बार फोन करते थे. ऊपर क्या हो गया काम, आपका प्रोग्रेस क्या हो गया, डेवलपमेंट क्या हो गया. सर बहुत लोग कम देखते हैं सर. पैसे का इकट्ठा करना, सब खाना वगैरह प्रबंध करना, मार्गदर्शन करना और खुद ही फोन करके पूछना, ये हमारा किस्मत में बहुत बड़ा बात है. इसीलिए मैं सभी को धन्यवाद कहते हुए मैं 2 बातें समाप्त कर रहा हूँ. धन्यवाद. जय भारत, जय कर्नाटक, जय भारत. ಮಾತಲ್ಲ ಅಂತ ಅವರು ವಿವರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಪೂರಕವಾಗಿ ಭಾರತೀಯ ಇತಿಹಾಸ ಸಂಕಲನ ಸಮಿತಿಯ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿರುವಂತಹ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಆರ್ ಸರ್ ಅವರು ಸಹ ಉಪ್ಪೆ ಸರ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ 4 ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ. ಭಾರತೀಯ ಇತಿಹಾಸ ಸಂಕಲನ ಸಮಿತಿ ಕರ್ನಾಟಕ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಒಂದು ಶಕ್ತಿ ತಂದವರು ಉಪಯೋಗ ಅಂತ ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂದು ಸಂಸ್ಕೃತ ಸುಭಾಷಯ, ಅಮಂತ್ರಂ ಅಕ್ಷರಂ ನಾಸ್ತಿ ನಾಸ್ತಿ ಮೂಲ ಮನೌಷಧ, ಅಯೋಗ್ಯ ಪುರುಷೋ ನಾಸ್ತಿ ಯೋಜಕಸ್ತತ್ರ ದುರ್ಲಭ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳು ಎಷ್ಟೇ ಇರ್ಬೋದು, ಅದನ್ನು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡೋಂಥ ಒಬ್ಬ ರಿಸೋರ್ಸ್ ಪರ್ಸನ್, ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡೋಂಥ ಒಬ್ಬ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಆ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳೆಲ್ಲ ವೇಸ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಅಂತಹ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಉಪೇಜಿಯವರು ಇಡೀ 1.5 ತಿಂಗಳು ಇರೋಂಥ ಸಂಪನ್ಮೂಲಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಜೋಡಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಭಗವಂತ ಆಯಸ್ಸು, ಆರೋಗ್ಯ, ಅವರ ಪರಿವಾರದವ್ರಿಗೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿಟ್ಟಿರಲಿ ಅಂತ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ.
ಭಾರತೀಯ ಇತಿಹಾಸ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯತೆ ಕುರಿತ ಈ ವಿಚಾರ ಸಂಕಿರಣಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸಿದ ಸರ್ವರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳೋದು ನನ್ನ ಹಾಗೂ ಭಾರತೀಯ ಇತಿಹಾಸ ಸಂಕಲನ ಸಮಿತಿಯ ಪರಮ ಕರ್ತವ್ಯ. ಅದರ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಚಾಲಕನಾಗಿ ಕೊನೆಯ ಘಟ್ಟ ಸರ್ವಪ್ರಥಮ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರೇರಣಾದಾಯಕರಾದಂಥ ಮಾನನೀಯ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಲ್ ಮುಕುಂದ್ ಪಾಂಡೆಜಿ ಅವರಿಗೆ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಆರಂಭದಿಂದ ಅಂತ್ಯದವರೆಗೆ ಸಹಕರಿಸಿ ಮುಂದೇನೂ ಇದೇ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆಯವರಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಲ್ ಮುಕುಂದ್ ಪಾಂಡೆಜಿ ಅವರಿಗೆ. ಉದ್ಘಾಟನೆ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಂತ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಜ್ಯೋತಿರ್ಮಯಾನಂದಜಿ ಮಹಾರಾಜ್, ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಅಭಯಾನಂದಜಿ ಮಹಾರಾಜ್ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಗಮಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಶೋಭೆ ತಂದ ಗುಲ್ಬರ್ಗ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಕುಲಪತಿಗಳಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ದಯಾನಂದ ಅಗಸರ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ, ಈಗ ತಾನೇ ತಮ್ಮ ಅದ್ಭುತ ವಾಣಿಯಿಂದ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಮಂತ್ರಮುಗ್ಧಗೊಳಿಸಿದಂತಹ ಶ್ರೀ ಸುಶೀಲ್ ಪಂಡಿತ್ಜಿ ಅವರಿಗೆ, ಬೆಳಗ್ಗೆ ಸಮಯದ ಒತ್ತಡದಲ್ಲೂ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾದಂಥ ಉಪನ್ಯಾಸ ನೀಡಿರುವ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಎಂ ಕೊಟ್ರೇಶ್ ಸರ್ ಅವರಿಗೂ, ಭಾರತೀಯ ಇತಿಹಾಸ ಸಂಕಲನ ಸಮಿತಿಯ ರಾಜ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಸಂಜೀವ್ ರೆಡ್ಡಿ ಸರ್ ಅವರಿಗೂ, ಸದಾ ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಇದ್ದು ಒಂದು ದಿವಸ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಬಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡಿರುವಂತಹ ಭಾರತೀಯ ಇತಿಹಾಸ ಸಂಕಲನ ಸಮಿತಿಯ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಆತ್ಮೀಯರಾದ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಆರ್ ಸರ್ ಅವರಿಗೂ, ರಾಜ್ಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀಶೈಲ್ ಬಿರಾದರ್ ಸರ್ ಅವರಿಗೂ, ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಒಂದು ಬಾರಿ ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆಯೊಂದಿಗೆ ಇಡೀ ಎಲ್ಲ ಮಹನೀಯರಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಆರಂಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿದಂತೆ ಉಪ್ಪೆ ಸರ್ ಅವರು ಸ್ಮರಿಸಿದಂತೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಸವರಾಜ್ ಜಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಸಹಕಾರ ಅವಿಸ್ಮರಣೀಯ. ಅವರ ಒಂದು ಮಾತು ನಮ್ಮ ಇಡೀ ಯಶಸ್ವಿಗೆ ಪೂರಕ. ಅಂತ ತನುಮನದನದಿಂದ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡಿರುವಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ಬಸವರಾಜ್ ಜಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆ ಇಡೀ ತಂಡದಿಂದ ಅಭಿನಂದನೆಗೊಳಿಸ್ತಾರೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಮಹಾಬಳೇಶ್ವರಪ್ಪ ಸರ್ ಅವರು ಸಹ ವಿಶೇಷ ಉಪನ್ಯಾಸದ ಮೂಲಕ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಯಶಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ತುಂಬಾ ಜನ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನೋಂದಣಿ ಮೂಲಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಪ್ರಾಂಶುಪಾಲರು, ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರು, ಉಪನ್ಯಾಸಕರು, ಪ್ರೌಢಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕರೆಲ್ಲರೂ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಭಾರತೀಯ ಇತಿಹಾಸ ಸಂಕಲನ ಸಮಿತಿ ಬೀದರ್ ವತಿಯಿಂದ ತುಂಬು ಹೃದಯದ ವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ. ಕಾಲೇಜು ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಂಟಿ ನಿರ್ದೇಶಕರು ಓಡಿ ಸೌಲಭ್ಯ ಕಲ್ಪಿಸಿ, ಪದವಿ ಪೂರ್ವ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯ ಉಪನಿರ್ದೇಶಕರಾದ ಬೀದರ್ ಅವರು ಸಹ ಓಡಿ ಸೌಲಭ್ಯನ ಕಲ್ಪಿಸಿ, DDPI ಬೀದರ್ ಅವರು ಪ್ರೌಢಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಈ ವಿಚಾರ ಸಂಕಿರಣಕ್ಕೆ ಭಾಗವಹಿಸಲು ಓಡಿ ಸೌಲಭ್ಯನ ಕಲ್ಪಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೂ ಸಹ ಭಾರತೀಯ ಇತಿಹಾಸ ಸಂಕಲನ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ಸುಶೀಲ್ ಪಂಡಿತ ಅಂತ ಅವರು ಹಾಗೂ ಬಾಲ್ ಮುಕುಂದ್ ಪಾಂಡೆಜಿ ಅವರು ರಕ್ಷಣಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ತುಂಬಾ ಅದ್ಭುತ. ಈ ವಿಷಯಕ್ಕೆ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು ತಮ್ಮ ಸಂಪೂರ್ಣ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ, ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಆಗೋದಂಗ ನಾವು ಸಂಪೂರ್ಣ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನ್ಯೂ ಟೌನ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹಾಗೂ SP ಅವರು ನಮಗೆ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದಂತೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಹಕರಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರಿಗೂ ಸಹ ಭಾರತ ಇತಿಹಾಸ ಸಂಕಲನ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ತುಂಬು ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಸ್ಥಳ ಹುಡುಕಿದ್ದಾಗ ಅದೆಷ್ಟೋ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಥಳಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಚಿಂತನೆ ಬಂದಿತ್ತು. ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ತ ಅಂತ ಅನಿಸಿದ್ದು ಡಾಕ್ಟರ್ ಚನ್ನಬಸವ ಪಟ್ಟದೇವರ ರಂಗಮಂದಿರ. ಇದನ್ನು ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಿರುವಂತಹ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆಯ ನಿರ್ದೇಶಕರಾದಂಥ ಸಿದ್ದೇಶ್ ಸರ್ ಅವರಿಗೂ, ರಾಜಶೇಖರ್ ಸರ್ ಅವರಿಗೂ, ಸಂಗ್ರಾಮ್ ಸರ್ ಅವರಿಗೂ, ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಸಹಕರಿಸಿದ ಎಲ್ಲ ರಂಗಮಂದಿರ ಸಿಬ್ಬಂದಿಗೂ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ರಾತ್ರಿ ವ್ಯವಸ್ಥೆಗಾಗಿ ಉಳಿದುಕೊಳ್ಳಲು ಗುರುನಾನಕ್ ದೇವ್ ಜೀರಾದ ಪ್ರಬಂಧಕ ಕಮಿಟಿಯವರು ಅವರ ಅತಿಥಿ ಗೃಹವನ್ನು ತುಂಬ ಔದಾರ್ಯದಿಂದ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. GND ಅಂದರೆ ಗುರುನಾನಕ್ ಜೀರಾ ಫೌಂಡೇಶನ್ನ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಸಹ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ವೇದಿಕೆಯ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಪ್ರಚಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಎಲ್ಲ ವಿವಿಧ ಸಮಿತಿಗಳ ಜವಾಬ್ದಾರಿ ಹೊತ್ತಿರುವಂಥ ನನ್ನೆಲ್ಲ ಸಹೋದ್ಯೋಗಿಗಳಾದಂಥ ಭಾರತೀಯ ಇತಿಹಾಸ ಸಂಕಲನ ಸಮಿತಿಯ ಬೀದರ್ನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ನೇತೃತ್ವ ವಹಿಸಿರುವಂಥ ಉಪ್ಪೇಸರ್ ಅವರಿಗೂ, ಕೊಡುಗೆ ನೀಡಲು ಸಹಕರಿಸಿರುವಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ಗುರುಪಾದಪ್ಪ ನಾಗಮರ್ಪಡಿ ಫೌಂಡೇಶನ್ನ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದಂಥ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ನಾಗಮರ್ಪಡಿ ಅವರಿಗೂ, ಮಾತಿನಿಂದ ಅಥವಾ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ತಪ್ಪಿದರೆ
ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಮನದಲ್ಲಿ ಸ್ಮರಿಸಿ ಸಹಕಾರ ನೀಡಿರುವ ತನುಮನಧನದಿಂದ ಸಹಕಾರ ನೀಡಿರುವ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹೃದಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಭಾರತೀಯ ಇತಿಹಾಸ ಸಂಕಲನ ಸಮಿತಿಯಿಂದ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ತಮ್ಮ ಸಹಕಾರ ಇರಲಿ, ತಮ್ಮ ಆಶಯ ಇರಲಿ. ಯಾಕಂದರೆ ತುಂಬ ಪ್ರಾಂಜಲ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ನಾವು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಎಂಥದ್ದು ಏನಿರಲಿಲ್ಲ. ಸಮಾಜ ನನಗೇನು ಕೊಟ್ಟಿದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ನಾನು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಾಲಘಟ್ಟ ಬಂದಿದ್ದರೆ, ಈಗ ಸಮಾಜ ಅಂತೂ ಎಲ್ಲ ನನಗೆ ಕೊಟ್ಟಿದೆ, ನಾನೇನು ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಚಿಂತನೆ ಇರುವವರೇ ಇವರೆಲ್ಲರೂ. ನಮಗೆ ಸಮಾಜ ತುಂಬ ಕೊಟ್ಟಿದೆ, ನಾವು ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ಏನು ಕೊಡಬೇಕು, ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನಾವು ಏನು ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ವಿಚಾರ ಸಂಕಿರಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೆವು. ಇದನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ, ಕೊನೆಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಚಾರ ಸಂಕಿರಣದ ಪರಂಪರೆಯಂತೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಎದ್ದು ನಿಂತು ದೇಶ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸುವ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆಯನ್ನು ನುಡಿದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮಂಗಲ ಹಾಡೋಣ. ಎಲ್ಲರಿಗೂ ವಂದನೆಗಳು. ಈಗ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। ओके। Ready? Thank you.